हॅलो फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आत्ताचा जो म्हणजे याचा नंतरचा जो नेक्स्ट ब्लॉग येणार असेल तो मी एका फंक्शनला जाणार आहे, एका वेडिंगला. प्रणाली दीदी आहे, तिच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे, सो तिकडे जाणार आहे. आणि त्याच्यातच मी प्रणाली दीदीच्या मेकअपचं सामान सुद्धा घेऊन चालली आहे, कारण मला तिचा मेकअप करून द्यायचा आहे. सो मी आज हा ड्रेस घालणार आहे, त्याच्यावर ही ज्वेलरी आहे. तर मग मला असं वाटतं की पटापट पहिले मी रेडी व्हावं. मी कसं मेकअप करते ते तुम्हाला दाखवावं. सो फ्रेंड्स, मी रेडी झालेले आहे. हा बघा, हा माझा ड्रेस आहे जो मी दिवाळीला घेतला होता. पण छान आहे, म्हणजे सिम्पल, सोबर आणि सटल. आता शेवटी माझ्या थोडी घरातलं लग्न आहे, इतकं नटापट्टा करून जायला किंवा इतका भारी भारी ड्रेस घालायला. बट स्टील जरा बरा घातलाय, जरा बरा सेन्स ठीक आहे आणि नवीनच आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सो आता मी मेकअपला सुरुवात करते. सगळ्यात पहिलं सेटाफिलचं जे मॉइश्चरायझर आहे ते मी लावून घेते. अरे यार शिट, हे आयब्रो वरचे कट करायला हवे होते. जाऊ द्या, सगळा मेकअप झाला ना मग जरा आयब्रो वगैरे कट करून घेईल. आपण सिंपल लुक दाखवते आम्ही. आणि कुठलाही मेकअप करण्याआधी पहिले चांगलं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं असतं, नाहीतर मग मेकअप ना असा जरा केकी केकी दिसतो, असं होतं बऱ्याचदा. म्हणून त्याच्यानंतर हे गॉर्जियस गर्लचं फाउंडेशन आहे, फाउंडेशन विथ कन्सिलर आहे. कन्सिलर जरा बघा ऑरेंज शेडचं असतं, तसंच हे आहे. जरा हे सगळीकडे मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. मी काय प्रायमर वगैरे लावणार नाहीये. हा, पण मी ताईसाठी सगळं घेतलेलं आहे, प्रायमर बिमर सगळंच. पण मी कसं 5-10 मिनिटात रेडी होता येईल ना ते बघते. आणि हा सिंपल मेकअप तुम्ही सुद्धा करू शकता. मेन म्हणजे ना चांगलं काय ते चांगलं हे असणं, फाउंडेशन असणं जास्त गरजेचं आहे असं तर मला वाटतंय. आज ना प्रमाणाच्या बाहेर चेहरा घालून दिसतो, एवढा चेहरा कधीच घालून दिसत नाही असं वाटतं मला. इट्स ओके. अप्पर लिप्स पण वाढलेले आहेत, काहीच केलेलं नाही मी. आणि कन्सिलर सॉरी हे जे फाउंडेशन आहे ना ते ब्रशने वगैरे ब्लेंड करायचं असतं किंवा स्पंज असतं त्या स्पंजने. पण मी हाताने, हे आपले जे फिंगर्स आहेत ना ते सगळ्यात छान ब्लेंड करू शकतात सगळं, त्याच्यामुळे त्यानेच. आणि गळ्याला वगैरे पण लावायचं. बघा किती सुंदर ब्लेंड झालेलं आहे सगळं. सो असं छान ब्लेंड करून घ्यायचं, बेस्ट वाटतंय. आणि हे जे उरलेलं प्रोडक्ट आहे ते एकतर नेहमीप्रमाणे हाताबिताला चोळायचं जरा होट हायड्रेट राहण्यासाठी. लिप बाम लावून घ्यायचा. हे सगळ्यात आधी करायचं असतं ऍक्च्युली. जे स्किन केअरचं जे प्रोडक्ट असतं ना ते सगळ्यात आधी करायचं असतं, पण ऑफकोर्स मी ते विसरलेली आहे. इट्स नो वरीज, आपल्या कुठे घरातलं लग्न आहे. हा, आता त्याच्यानंतर डिरेक्टली मी कॉम्पॅक्टने हे पॅक करणार आहे. म्हणजे कुठलंही फंक्शन असेल ना तर मी असाच मेकअप करते, 5-10 मिनिटात होणार आहे. आणि हा छान. आणि कधी सुद्धा हे असं घसरायचं नसतं, नुसतं डॅब 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 करायचं असतं. बघा खूप मस्त लागलेलं आहे सगळीकडे. सगळं गळ्याला सगळीकडे लावून घ्यायचं असंच सेम. कुठे काय कमी जास्त वाटलं तर परत लावायचं. दॅट्स इट. तर हे आयशॅडो पॅलेट आहे. तर मी आता माझ्या ड्रेसचा शेड येलो पण आहे आणि त्याच्यात मरून वगैरेचे पण शेड आहेत. सो मी आता हा लावते. मरून आहे मला असं वाटतं. हा राईट. हा, आणि सेम दुसऱ्या साईडला पण. त्याच्यानंतर बाजूला ब्लॅकची शेड लावते आणि हे चांगलं याच्यात मर्ज करते.
दिसलं? हा, असे हे पण सेम करायचं. हे पण आता जे वरती जे एक्स्ट्राच आहे ते पुसून घ्यायचंय आपल्याला. एक सेकंड. बट हे जे आहे माझ्या हाताला ते मी नेहमी माझ्या जॉ लाईनला लावते. ते असं सी डन. मग इकडचं हे प्रोडक्ट जे आहे ते कमी झालेलं आहे. आणि जे वरती एक्स्ट्राचं होतं हे व्हाईट रुमालने पुसून घेते. तर हे ब्लश पॅलेट पण आहे आणि याच्यातच हायलायटर सुद्धा आहे. सो आता हे दोन्ही मी एकत्रच लावणार आहे. जे गोल्डन आहे ते वरती लावते. सी हा, म्हणजे शिमर वाटायला जरा तो लुक शिमरी वाटायला. आणि नेहमी माझे गुड टू गो शेड्स हेच दोन्ही असतात जे मी आता आय शॅडो पॅलेट मध्ये लावलेत. तेच मी जास्त काही तामझाम नाही करत बसत. आणि आता ब्लश याने लावायचा. ब्रश जर असा असेल तर तो ब्रश असा स्प्रेड करायचा असा, आणि मग बरोबर त्याच्यातला पिंक शेड घ्यायचा आणि असं करायचा. आणि नेहमी असं बॅक साईडला लावायचं. कळलं का? असा लावायचा बॅक साईडला असा, म्हणजे लिफ्ट करायचं. ते आपले चीक्स असे लिफ्ट करायचे असे वर. काय दिसतोय? आणि त्याच्यानंतर फायनल टच असा. डन. हे हायलाइट पॉइंट्स आहेत. 1 2 3 आणि हे 4. मी याला काहीतरी म्हणतात इकडचं, मी तसं नाव असं चुकेला म्हणून मी घेत नाहीये. काहीतरी बोलतात, जाऊ द्या. उगाच चुकण्यापेक्षा न घेतलेलं बरं. नाहीतर अशा ढीक भराच्या कमेंट्स येतील की मॅडम तुम्ही चुकीचं करताय किंवा चुकीचं बोलताय, असं तसं काही येईल. त्यापेक्षा नको ते झंझट. आणि ही गॉर्जियस गर्लचीच लिपस्टिक आहे. ही सुद्धा खूप बेस्ट आहे. मला हीच आवडते. छान लागलेली आहे लिपस्टिक. जरा पावडर पुसली आहे. डन. मला तर असं वाटतं हेच अति झालंय जे मी केलंय ते. असं मी काय लायनर बिनर लावणार नाहीये मला स्वतःला. मस्करा बघा, ही पापणी बघा आणि ही पापणी बघा. डिफरन्स. मला मस्कारा लावायला खूप आवडत, पण अर्थात मी कुठलाही मेकअप रोज करत नाही. रोज काय मी करतच नाही हो, काही फंक्शन असल्याशिवाय तर नाही. इथे नाही, फोनच्या कॅमेऱ्यात बघून मला नीट लावता येत नाहीये. असं वाटतं प्रॉपर स्टुडिओ असेल तर मेकअप करायला मज्जा येईल. मज्जा. आता याच्यानंतर काय? अरे हा, ही आहे आयब्रो पेन्सिल आणि हे आहे आयब्रो फिलर. सो मी नंतर ते आयब्रो कटच करणार आहे तसेही वरचे, नंतर म्हणजे आत्ताच जायच्या आधी. आणि मी काय जास्त आयब्रो फिल नाही करत बसत, कारण मला गॉड ग्रेस आयब्रो चांगलेच दिले देवाने. सी डन. हे जे लिप लायनर होतं ना, ते मी काय करणार आहे, हे मी माझ्या डोळ्याच्या इथे लावणार आहे आयलिडला. कळलं? कधी काजळ नाही लावत मी, हे लावते. बेस्ट. छान दिसतंय. काजळ नाही लावत म्हणजे मला पहिल्यापासूनच काजळ लावायचा असं काही खूप असा छंद नाहीये. खूप नाही, मला नाही, छंदच नाही असं म्हणत. आणि त्याच्यानंतर एक सेकंड हे लावते.
हे नाकावर लावायचंय. हे सुद्धा हायलायटरच आहे, पण हे बघा, हे आणि किती शायनी. हे जरा वेगळं आहे. हे क्रीमी म्हणजे क्रीमी टाईप आहे जरा याचं पिक्चर. नंतर हे व्हाईट काजळ. हा, हे व्हाईट काजळ आहे, जे की फक्त मी इकडे लावते स्टार्टिंगला. ज्यांचे डोळे छोटे आहेत ना, त्यांनी व्हाईट काजळ जास्त युज करायचं, ब्लॅक नाही, कारण मग ब्लॅकनी डोळे अजून छोटे दिसतात. आणि आता याच्यातलं हायलायटर. हायलायटर आहे ते मी कुठलं घेतलंय, फर्स्ट वालं, सगळ्यात फर्स्ट वालं घेतलंय, ते इथे लावलं. कळत मला, म्हणजे डोळ्याच्या इथे त्याने जरा अशी चमक वाटते आणि डोळे एकदम असे मस्त दिसते का. ते पॉइंट्स कसे हायलाइट झालेत. तोपर्यंत मी कडा घालते. हा एक कडा जो की मी गोव्याला गेले होते तेव्हा घेतला होता. त्याच्यानंतर हे इयरिंग्स घालते. होईल सेट होईल. आणि त्याच्यात मला ते आयब्रो सुद्धा कट करायचे. अप्पर लिप्स नाही केलेले आहेत, आयब्रो नाही केलेले आहेत, आणि अशी इथून मी लग्नाला चालले तेव्हा हे का लागत नाहीये. हा, लागलं. हे छोटस कानातला साईडला जास्त लागले का मला काही कळत नाही. ओके, लागलं ते कोणाला फरक पडतो. आणि हे छोटस गळ्यातलं आहे. खरं सांगते, ज्वेलरी खूप इम्पॉर्टंट आहे. ज्वेलरी इज मस्ट. किती भारी मेकअप करा, पण जर तुमच्याकडे ज्वेलरी नसेल तर नो यूज. सो हे बघा, मी टिकली लावली आणि डिफरन्स तुम्हाला हा बघायचा की इकडचे जे आयब्रोज वाढलेले होते ते मी कट केले. आता मी काय हेअरस्टाईल करू मला ते कळत नाहीये, पण मला कसं असं वाटतंय की म्हणजे हा जो स्लिक बन आहे ना, हा पण छान वाटतोय, पण अर्थात हा बन नाहीये. मी असं मागूनच, म्हणजे मागे काय ते मलाच माहित नाही नीट, पण ठीक आहे. हा लुक भारी वाटतोय ना. सो इतक्या इझिली मी मेकअप करतेय, कळलं तुम्हाला. दुसरं काहीही मेकअप मध्ये मी म्हणजे एकदम महागडे प्रोडक्ट्स वगैरे असं काही नाही वापरत आहे. फक्त तुम्ही तुमचा डेलीचा स्किन केअर चांगला ठेवा, मला हेच तुम्हाला सांगायचंय. सी, सुंदर वाटते ना. आय नो. सी, मस्त दिसते ग. एक मिनिट, मी फुल लुक दाखवते तुम्हाला. हे बघा, हा माझा फुल लुक आहे. दिसतोय छान दिसते ना मी. आणि मेकअप कुठेही जास्त नाही वाटत आहे. हे बघा, त्याच्यात सुद्धा मी एवढं लायनर बिनर काहीच नाही लावलेलं आहे. माझ्या फेसला नाही लावलेलं आहे मी. आता मला एक्झॅक्टली माहित नाही बॅक साईडचा कॅमेरा आणि माझा चेहरा कसा दिसतोय, असं ओव्हर नसेल वाटत असं खूप. सो आणि आता मी निघणारच आहे त्या लग्नाला जायला. तुम्हाला हा माझा लुक आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये थम्सअप करा. आणि काही चुकलं असेल तर तुम्ही त्याच्यात कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर काही नॉलेज असेल याच्याबद्दल तर तुम्ही सांगा. मी नक्कीच ते इम्प्रूव्ह करण्याचा ट्राय करेन. सो सगळ्यांना बाय बाय.